आलेलो आहोत पालघर बस डेपोमध्ये. पालघर बस डेपोमध्ये समस्या काय आहेत त्या आज आपण जाणून घेणार आहोत. समस्या नाही, ह्या डेपोमध्ये समस्यांचा भंडारच आहे. सर्वसामान्यांसाठी धावणारी ही लाल परी सर्वसामान्यांसाठी आहे, पण खरोखरच सर्वसामान्यांचा प्रवास हा सुखकर होतो का? तर नाही, कारण ही लाल परी धावताना ही बस मध्येच बंद पडते. ह्यासाठी अनेक समस्या आहेत. कधीकधी ह्या बसचे ब्रेक लागत नाही, ब्रेक फेल असतात, तर कधीकधी ही बस पंक्चर होते. अक्षरशः स्टेपनी लावून ह्या बसला डेपोमध्ये आणलं जातं. ही लाल परी बस शहरापासून खेडोपर्यंत सर्वसामान्यांना घेऊन जाणारी ही बस आहे. पण ही बस खरोखरच चांगली आहे का? तर नाही. आपण बघायला गेलो तर पावसाळ्यामध्ये अक्षरशः ह्या बस गळत असतात, खिडक्या मोडलेल्या असतात, कधीकधी तर ह्या बसला खिडक्याच नसतात. तर आता आपण बस डेपोचा रिगार्डिंग पूर्ण अभ्यास करणार आहोत. आपण बघूया, माझ्या आजूबाजूला बसेस आहेत. ह्या बसचा स्टडी केला असता आपण पालघर आगारामध्ये सद्यस्थितीमध्ये 58 बस आहेत. त्यामध्ये शिवशाही 8 आहेत, वाहन चालक 213 आहेत आणि दररोज येथे 17,000 प्रवासी ह्या बसने प्रवास करत असतात. त्यामध्ये महिलांचा प्रवास 13,000 तर ज्येष्ठांचा प्रवास 8,000 असा आहे. एवढा एकूण 17,000 प्रवास करत असताना सुद्धा ही लाल परी खरंच सर्वसामान्यांसाठी लाल परी नाही आहे, कारण अनेक समस्या इथे भेडसावत आहेत. ह्या समस्या कधी होणार? आत्ताच आपण बघितलं का इथे शौचालयाची अवस्था बिकट आहे. अनेक इथे समस्या आहेत, पण ह्या समस्या कधी सोडवणार? बघायला गेलं तर पालघर जिल्हा हा जिल्हा झालेला आहे. इथेच काही अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. जर जिल्हाधिकारी कार्यालय सुसज्ज असेल तर मग पालघर डेपोची अवस्था इतकी बिकट का? पालघर जिल्हाधिकारी कार्यालय आहे, तिथले रस्ते सुद्धा सुसज्ज आहेत, मग पालघर डेपोची अवस्था इतकी बिकट का? कारण येथील प्रवास हा सर्वसामान्य लोक करत असतात. म्हणून का? म्हणून ही बस डेपोची अवस्था इतकी बिकट आहे. येथील आम्ही जे कर्मचारी आहेत किंवा मेन आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं का की खरंच निगेटिव्ह बातमी लावू नका, का तुमची पोलखोल होईल म्हणून तुम्ही का नाही जे सोयी सुविधा द्यायला पाहिजेत त्या तुम्ही सुविधा का देत नाही? कारण सर्वसामान्य बोलत नाही. तसंच बघायला गेलं तर अनेक समस्या आहेत. त्यातली एक समस्या बघायला गेलं तर वाहन चालक हे गाडी चालवत असतात. जे कंडक्टर आहेत ते रोज गाडी घेऊन जात असतात, पण जे छोटे छोटे स्टॉप येतात त्यांना जे प्रवासी थांबायला बोलतात पण तिथे थांबत नाही. ह्यांना बोलण्याची पद्धत नाही. ह्यांना फ्रीमध्ये हे गाडी चालवतात का? ह्यांना शासनाकडून पगार येत असतो, पण ह्यांना सर्वसामान्य लोकांशी बोलण्याची ह्यांना पद्धत नाही. हे नीट बोलत नाही. अशा एक नाही अनेक तक्रारी आहेत. स्टॉप आल्यानंतर हे गाडी थांबवत नाही. मग ह्या सर्वसामान्यांच्या जे हे प्रश्न आहेत हे कोण? ह्याचा निर्णय कुठे लागेल? ही बस आहे सर्वसामान्यांची ही कधी सुरळीत होईल आणि प्रवाशांचा कधी प्रवास सुरळीत होईल? एकंदरीत हेच दिसतंय. तर आता बघूया का खरोखरच शासनाला जाग येते का आणि शासन हे डेपो आहे ते सुसज्ज करतात का? आत्ताच बघायला गेलं तर एकंदरीत हे पण कानावर पडलेलं आहे की बस डेपोचे जे बस आहे त्या बसचे भाडेसुद्धा वाढवणार आहेत. भाडे वाढवणार पण तुम्ही सुविधा शून्य देणार. हेच आहे का तुमचं नियोजन? हे 35 मेकॅनिकल काम करत आहेत. 35 मेकॅनिकल असताना सुद्धा बसची अवस्था अक्षरशः दयनीय आहे. आता आपण पालघर डेपोच्या गॅरेजमध्ये उभे आहोत. माझ्या आजूबाजूला इथे बसचे काम चालू आहे. दररोज बस ही रस्त्याने धावत असते, पण बस मध्येच ही बंद पडत असते. कधी बसचा टायर पंक्चर असतो तर कधी बसचे ब्रेक लागत नाही. अशी अवस्था ह्या बसची आहे. ह्या डेपोमध्ये 35 काम करणारे कर्मचारी असून सुद्धा ह्या बसची अवस्था इतकी दयनीय का आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. माझ्या पाठीमागे पालघर डेपोच्या आगाराचं शौचालय आहे. त्या शौचालय एक ठिकाणी महिलांसाठी शौचालय आहे, ते एक हे पुरुषांसाठी शौचालय आहे. आतमध्ये आम्ही जाऊन बघितलं असता तिथे एकदम अस्वच्छता आहे. तिथे थोडीही स्वच्छता नाही आहे.
तर तिथे वॉशरूम कशा पद्धतीने करणार असा प्रश्न आहे. तर बघायला गेलं तर बसेस किती लांब लागलेल्या असतात आणि हे शौचालय इथे आहे. प्रवाशांना खरोखरच माहिती असेल का इथे शौचालय आहे. पालघर डेपोचं शौचालय किती सुसज्ज पाहिजे, पण ह्या शौचालयाची अवस्था अक्षरशः बिकट आहे. हे शौचालय पाहिजे तसे नाही आहे. अशी ही बस डेपोमध्ये एकूण 58 बसेस कार्यरत आहेत, पण ह्या बसेस जुन्या झालेल्या आहेत, बंगार झालेल्या आहेत असे आम्हाला येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. कित्येक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा नवीन बसेस ह्या येत नाही आहे. शासन फक्त आश्वासन देण्याचे काम करतो असेच एकंदरीत दिसत आहे. तसेच मी आत्ता विचारणा केली असता इथे जव्हारचे प्रवासी आहेत, गेले 1 तासापासून इथे थांबलेले आहे, पण अजून बस लागलेली नाही आहेत. 58 बसेस असून सुद्धा बसेस का लागत नाहीत हाच प्रश्न पडतो. तसेच आम्ही कर्मचाऱ्यांना विचारले असता ते बोलतात आहेत बस भंगार झाल्यामुळे त्यांचे काम चालू आहे, त्यामुळे बसेस कमी आहेत, त्यामुळे बसेस ह्या कमी सोडल्या जातात. पण हेच जर असेल रोजचं चित्र तर खरंच सर्वसामान्य लोक प्रवास बसनी करतील का? कारण आता बघायला गेले तर लालपरीला खूप जण न प्रवास करता प्रायव्हेट प्रवास करण्यामध्ये त्यांना योग्य वाटतं. कारण इथे तासून तास थांबून सुद्धा बस जर थांबत नसेल, बस जर वेळेवर भेटत नसेल तर इथे का थांबावे? तसेच बसची अवस्था बिकट आहे, त्यामुळे जर शासनाने ह्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. इथे एक नव्हे अनेक प्रश्न इथे भेडसावत आहेत, पण ह्याचे उत्तर कोण देईल? कारण येथील कर्मचाऱ्यांना विचारले असतात ते बोलतात आम्हाला नाही माहिती. मग सर्वसामान्यांनी कोणाला विचारावे? तसंच विचारायला गेलं तर त्यांचे बोलणे हे उद्धट असते. त्यांनी योग्य बोलणे गरजेचे आहे, कारण शासन तुम्हाला पेमेंट देते, पगार देते. मग सर्वसामान्य बोलण्याशी तुम्ही नीट त्यांच्याशी बोलणे हेच आहे. बस डबघाईला जाण्याचे कारण सुद्धा वाहन चालकांचेच आहे. वाहन चालकांचे बोलणे हे योग्य नसल्यामुळे प्रायव्हेट गाड्यांकडे प्रवासी जात आहेत. त्यांनी बोलणे योग्य करावे हेच एकंदरीत दिसत आहे.